नमस्कार सर्वांना, नवोदय मिशन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2017ला झालेला स्कॉलरशिपचा पेपर आहे इयत्ता 5वीचा. त्यामधील आपण आज बुद्धिमत्ता व भाषा म्हणजेच इंग्रजी यामधील सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणे पाहणार आहोत आणि हाच पेपर तुम्हाला पीडीएफ देखील मिळणार आहे. तर हा पीडीएफ तुम्हाला कुठे मिळणार आहे ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेन. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची या ठिकाणी माहिती मिळणार आहे. ठीक आहे, चला तर आता वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे. तर प्रश्न आहे की पहा या ठिकाणी दिले बाय अरेंजिंग द गिवन वर्ड्स अल्फाबेटिकल ऑर्डर. तर हे जे वर्ड दिलेले आहेत हे अल्फाबेटिकल ऑर्डर लावायचे. त्यामध्ये मिडल पोझिशन म्हणजे मध्यभागी जो येणार आहे तो आपल्याला शब्द ओळखायचा आहे. याचा ऑप्शन नंबर 3 उत्तर येत आहे. तर अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्ही लावून घ्या. ठीक आहे. प्रश्न दुसरा पहा या ठिकाणी सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी रिकामी जागी कोणती येणार आहे ते ओळखायचे. तर पहा या चित्रावरून आपल्याला लक्षात येईल ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे आपलं. पुढील प्रश्न द सन राईज इन डॅश डॅश. पहा या ठिकाणी 3 नंबरचा प्रश्न आहे. उत्तर असेल आपलं ईस्ट. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा या ठिकाणी दिले आय यूज अ प्लग, आय ग्रो अ क्रॉप, हू आय एम. तर पहा या ठिकाणी मी नांगरणी करतो, मी क्रॉप म्हणजे पिके घेतो, तर मी कोण आहे असा प्रश्न आहे. तर ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला फार्मर्सची स्पेलिंग जिथे योग्य आहे ते उत्तर आहे. बघा बरेच जण या ठिकाणी चुकतात. पुढील प्रश्न आहे कॉन्ट्रॅक्टेड फ्रॉम. या ठिकाणी अंडरलाईन जो केलेला शब्द आहे हा शब्द या ठिकाणी आपल्याला कॉन्ट्रॅक्टेड मध्ये कसा लिहितात ते पाहायचंय. ठीक आहे. 5 नंबरचं उत्तर असेल ऑन्ट. आता या ठिकाणी आपल्याला एक पॅरेग्राफ दिला आहे, तो आपल्याला रीड करून खालील प्रश्नाची उत्तरे घ्यायची आहेत. पहा या ठिकाणी जर हा पॅरेग्राफ जर आपण वाचला तर हाऊ मेनी स्पोर्ट आर मेन्शन्स इन द अबव पॅसेज. या पॅसेजमध्ये किती खेळाचा उल्लेख आलेला आहे. तर या ठिकाणी 6 नंबरचं उत्तर असणार आहे आपलं 5. तर हा पॅसेज वाचल्याच्या नंतर आपल्याला उत्तरे कळणार आहे. ठीक आहे. तर पहा पुढील प्रश्नाकडे वळूया. तर 7 नंबरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे अपोजिट वर्ड्स म्हणजे याचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला शोधायचा आहे. तर गेन हे उत्तर या ठिकाणी येईल आपलं. पुढील प्रश्न 8 नंबरचा आहे. पहा या ठिकाणी फ्रेंडशिप आहे, तर इथले आपल्याला ओळखायचे उत्तर. तर 4 नंबरचा ऑप्शन उत्तर या ठिकाणी बरोबर असेल. पहा फॉलोइंग द सेंटेन्स करेक्ट वन सेंटेन्स ऑप्शन विथ द प्रॉपर पोझिशन्स इन कॉमा. कॉमा ज्या ठिकाणी प्रॉपर दिलेला आहे असं आपल्याला वाक्य निवडायचे. ऑप्शन नंबर 2 मध्ये योग्य आहे. ठीक आहे. 10 नंबरचा प्रश्न करेक्ट कंप्रेशन. या ठिकाणी ॲज शो ॲज स्नेल. या ठिकाणी आपल्याला रिकामी जागा भरायची होती. 11 नंबरचा प्रश्न पंक्च्युएशन मार्क. या ठिकाणी इट्स 5 o'clock. इथं कोणता पंक्च्युएशन मार्क या ठिकाणी गिवन सेंटेन्स या वाक्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे. ऑप्शन नंबर 2 ॲपॉस्ट्रोफ. 12 नंबरचा प्रश्न आहे करेक्ट अल्टरनेटिव्ह ओळखायचे. या ठिकाणी द हर्ट वॉज डॅश द सी. द हर्ट वॉज नियर द सी. read the motto regarding the tree plantations program. Select the correct alternative the complaints. या ठिकाणी दिले हे आपल्याला कंप्लेंट करायचे each one dash one, each one plant one म्हणजे स्लोगन आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे या ठिकाणी कुठलं एक अक्षर टाकल्याच्या नंतर या ठिकाणी पूर्ण शब्द बनतील हे आपल्याला शोधायचे. तर ऑप्शन नंबर 4 इथं आपल्याला ओ टाकावं लागेल. ओल्फ असं या ठिकाणी होईल. 15 नंबर
हिडन लेटर, या ठिकाणी कोणतं लेटर आहे हे ओळखायचं आहे. ऑप्शन नंबर आपल्याला 1 मध्ये या ठिकाणी एच दिसते. 16 चूज द करेक्ट लिव्हिंग प्लेस पिग. या ठिकाणी याचं लिव्हिंग प्लेस ओळखायचं आपल्याला. त्याचं लिव्हिंग प्लेस आहे हे. सिलेक्ट द करेक्ट रायमिंग वर्ड्स. रायमिंग वर्ड्स ओळखायचं आहे. हे सन आहे, तर याचा रायमिंग वर्ड्स ओळखायचा आपल्याला. फन. मिसमॅच पेअर ओळखायची या ठिकाणी, म्हणजेच ऑड मॅन आउट आपण म्हणू शकतो त्याला. तर या ठिकाणी 3 नंबरचं उत्तर असेल आपलं. तर लिव्ह्ज पाहिजे होतं. नेक्स्ट, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन्स फॉर सिकिंग परमिशन्स. या ठिकाणी आपल्याला करेक्ट ऑप्शन निवडायचा आहे 4 ऑप्शन पैकी. तर कॅन आय गो फॉर पिकनिक. फाइंड द ओड वर्ड्स. या ठिकाणी ओड वर्ड्स ओळखायचा आहे. तर याचं उत्तर आहे आपलं 2 नंबरचं ऑप्शन. 21 नंबर, युजिंग द करेक्ट आर्टिकल्स. या ठिकाणी आर्टिकल्स टाकायचे आपल्याला. तर बघा, नेहा सॉ डॅश एलिफंट्स इन झू. पहा याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर 4. या ठिकाणी ए आलेला आहे म्हणून. 22 नंबर, चूज द करेक्ट पंक्च्युएशन मार्क. हा दुसरा 2 प्रश्न आले पंक्च्युएशन मार्कचे, वरती एक आणि परत हा एक प्रश्न आलेला. ऑप्शन नंबर 3 एक्सक्लेमेशन मार्क या ठिकाणी. तर पहा या ठिकाणी 23 नंबर, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. पहा या ठिकाणी आपण एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, याला 10 लाख म्हणू शकतो. पण इथं तसा ऑप्शन नाहीये, म्हणजे याला काय म्हणतात मग, 1 अ मिलियन. सिलेक्ट करेक्ट ऑप्शन्स. 15 ऑगस्ट इज अवर डॅश डे. 15 ऑगस्टला काय असतो इंडिपेंडन्स डे. नेक्स्ट, 25 नंबरचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी रिकाम्या जागेमध्ये आपल्याला 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन निवडायचा आहे. द गेट विल सून. पहा, अजय वाज इल. ऋषिकेश विजिट्स हिज हॉस्पिटल, ही सेड गेट विल सून. ते लवकर बरा हो बिफोर लिव्हिंग हॉस्पिटल. बघा या ठिकाणी आता आपला झालेला आहे बुद्धिमत्ता सुरू. त्या बुद्धिमत्ताच्या प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण या ठिकाणी पाहूया आपण. तर पहा, ते इथं दिले, मोरोत्रिंबक पिंगळे प्रधान आहेत, तर निराजी रावजी कोण आहेत? हे न्यायाधीश. हे आहेत आपल्याला अष्टप्रधान मंडळातील. कोण आहेत? अष्टप्रधान मंडळातील. चला 17 नंबरचा प्रश्न पहा. या ठिकाणी 21 जून दिलाय, आपल्याकडे सर्वात मोठा दिवस असतो. तर 22 डिसेंबरला काय असतो? आपल्या इकडे सर्वात मोठी रात्र असते. सर्वात मोठी रात्र असते. ऑप्शन नंबर 2 मध्ये उत्तर पाहायला मिळते आपल्याला. पुढील प्रश्नाकडे वळूया. 28 नंबरचा क्वेश्चन आहे. या ठिकाणी या 2 आकृत्यामध्ये जो संबंध आहे तोच या 2 आकृत्यामध्ये आहे. पहा या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर पहा, ही आकृती जर आपण तशात आरशात जर पाहिली तर अशी मिळते. या ठिकाणी ही जर आकृती आपण आरशात पाहिली तर सेम टू सेम या ठिकाणी दिसेल. त्यानंतर पण ह्या ज्या रेषा आहेत, रेषामध्येही थोडासा या ठिकाणी आडव्या रेषा आहेत, तर इथं उभ्या झालेल्या, हे पाहावं लागणार आपल्याला. आडव्या आहेत तर उभ्या रेषा असणारा ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. तर या दोन्ही ठिकाणी आहेत, पण इथं आपल्याला किती रेषा आहेत? 4. इथं 3, म्हणजे ऑप्शन नंबर 2च आपलं उत्तर असणार आहे. आरशातील नाही. ठीक आहे. चला तर आता 29 प्रश्न. तिथे 24ला काय केल्यानंतर 8 येते ते आपल्याला अगोदर लक्षात आलं पाहिजे. पहा या ठिकाणी काय केलेलं आहे, 24 आणि 24 मधले जे अंक आहेत, समजा हे 4 आणि 2, 4 वजा 2 केले, उत्तर येते 2. आणि ह्या 2चा काय केलेला आहे, घन, म्हणजे 8 आला. त्या दोघांची वजाबाकी येते 3 आणि 3चा घन असतो 27. हे ऑप्शन नंबर या ठिकाणी आपल्याला 2 हे उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. चला 30 नंबरचा प्रश्न पाहूया. या ठिकाणी 30 नंबरच्या प्रश्नामध्ये जर आपण ह्या दोघांचा संबंध ओळखायचा, ह्या दोघांचा कळ
इथं 3 आहे, इथं 4 झालं. इथं 9 आहे, इथं 8 झालं. इथं 2 आहे, इथं 4 झालं. 7 आहे, 5 झालं. म्हणजे 3चं 4 झालं म्हणजेच काय झाला +1. 9चं 8 झालं म्हणजेच झाला -1. नंतर 2चे 4 झाले म्हणजेच +2. 7चे 5 झाले म्हणजेच -2. हे लक्षात घ्या. तर आता 1 आहे तर इथं काय होतील 2. इथं 8 आहे तर इथं किती होतील 7. इथं 6 आहेत तर +2 होतील 6. सॉरी 4 आहेत तर 6 होतील. इथं 5 आहेत तर 3 होतील. म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे 2763. ऑप्शन नंबर या ठिकाणी 1 मध्येच आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पहा एक प्रश्न पहा, व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेले आहेत तुम्हाला. खालील प्रश्नाकृतीत तंतोतंत जुळणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडायचा आहे. म्हणजे या सेम याच आकृतीसारखी आकृती आपल्याला इथे पाहायची. पहा ही आडवी रेष आणि हे पाहून घेऊ आपण हा भाग. पहिल्या ह्याच्यात आपल्याला हा भाग दिसत नाही. दुसऱ्या ह्याच्यामध्ये दिसतो, तिसऱ्या ह्याच्यामध्ये आहे, चौथ्या ह्याच्यामध्ये पण दिसत नाही. ठीक आहे. आता आपण हा एकदम कोरा भाग पाहूया आणि वरतून रेष आहे. पहा इथे दिसतो का? नाही, इथे दिसतो. नंबर 3 हेच आपलं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे चला. पहा या ठिकाणी हाही प्रश्न काय आहे? तंतोतंत आकृतीचा आहे. पहा या टिंबाला आपण इथल्या पाहूया सर्वमध्ये. इथं आहे का? नाही. म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. इथे आहे. इथे आहे का? नाही. कॅन्सल. इथे आहे का? ऑप्शन नंबर या ठिकाणी आपलं 2 हे उत्तर अगदी बरोबर आहे. पहा काही प्रश्न असे आहेत की दिसल्यानंतर लगेच त्याची उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळतात. पहा या ठिकाणी दिलेले एका रांगेत विराटचा उजवीकडून 15 मुली आहेत. म्हणजेच या ठिकाणी जर आपण हा विराट काढला, इकडे 15 मुलं आहेत. डावीकडं 21 आहेत. 21 आहेत. उभे आहेत. तर त्याच रांगेत मध्यभागी उभ्या असलेल्या विनीतचा क्रमांक विचारलाय. ही एवढी रांग आहे म्हणजे या सगळ्याची बेरीज करायची. 15, 21 आणि हा 1. म्हणजेच पहा 15 आणि 21 यांची जर आपण बेरीज केली, समजा बाई 22 पकडू ह्याच्यासोबत. म्हणजेच 15 अधिक 22 होईल. 5 आणि 2 7 होईल. या ठिकाणी 3 होईल. 37. ठीक आहे. आता मध्यभागचा नंबर काढायचा आहे. त्याचा अर्थ जो मध्यभागी उभा असणार आहे त्याच्या इकडेही सेम असणार आहेत, इकडेही सेम असणार. आपल्या ह्या पूर्ण रांगेत किती आहेत? 37 जण आहेत. तर मध्यभागचा नंबर काढताना कधीही काय करायचं, याच्यात 1 प्लस करायचा आणि त्याला 2 ने भाग द्यायचा. ठीक आहे. 2 1 2 92 18 19 उत्तर आलेलं आहे आपलं. तर मध्यभागचा जो व्यक्ती उभा असणार आहे विनय, त्याचा नंबर किती असणार आहे? तर 19वा असणार. कधीही मध्यभागचा म्हणल्यावर असं सोडवायचं. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा एका हजेरी पत्रकात संगीताचा सुरुवातीपासून 10वा क्रमांक आणि सनीचा शेवटून 20वा क्रमांक आहे. संगीता आणि सनी यांच्या नावामध्ये 15 मुलांची नावे आहेत. तर हजेरी पत्रावर एकूण किती नावे दिलेली आहेत किंवा किती नावे आहेत? तर पहा या ठिकाणी सुरुवातीपासून 10वा कोण आहे? संगीता. ही ही संगीता घेऊ आपण. कोण आहे ही? संगीता. हिचा 10वा नंबर आहे सुरुवातीपासून. बांधव आणि शेवटून 20वा क्रमांक कोणाचा आहे? शेवटून 20व्या क्रमांकावर कोण आहे? तर ही आहे हे आहे सनी. कोण आहे? सनी. तर या दोघांच्या मध्ये किती जण आहेत? 15 जण आहेत. तर नीट लक्ष द्या. आपल्याला हा प्रश्न खूप सोपा आहे. तर समजला तर पटकन उत्तर येते आपल्याला ह्याला. तर आता बघा असं झाल्याच्या नंतर हे सुरुवातीपासून 10 आहे म्हणजे हे 10 घ्यायचे. यांच्यामध्ये 15 आहेत म्हणजे +15 करायचे. आणि हिचा 20 आहे म्हणजेच हे 20 घ्यायचे. यांची सगळ्याची बेरीज करायची. 5 0 5 0 5 1 2 आणि हे 2 4. म्हणजेच या हजेरी पत्रकात एकूण किती नावं असणार आहेत? तर ते असणार आहेत 45. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहे. रोजीचे तोंड कोणीकडे आहे? पश्चिमेकडे. काय करायचं? अगोदर आपल्याला दिशा माहीत असणं आवश्यक आहे. तर अगोदर आपण दिशा काढून घेऊया. जर हा प्लस काढला तर हे उत्तर, हे दक्षिण, हे पूर्व आणि हे पश्चिम असेल. ठीक आहे. रोजीचे तोंड पश्चिमेकडे. कुठे?
तोंड पश्चिमेकडे इकडे बाण दाखवतो मी, लक्षात घ्या हा बाण आहे, त्याचं इकडे तोंड आहे पश्चिमेकडे. तर ती तिच्या डाव्या बाजूला काटकोनात 2 वेळा फिरली. आता जर तिचं तोंड पश्चिमेला असेल तर डावा हात कुठं असणार आहे तिचा, दक्षिणेला असणार आहे. दोनदा वळली म्हणजे पहा इकडं तोंड आहे तर इथं एक काटकोन होईल, म्हणजे एकदा जर वळाली तर दक्षिणेला तोंड, दोनदा वळाली तर तिचं तोंड आलं पूर्वेला. आलं पूर्वेला, ठीक आहे. तर तिची पाठ कोणत्या दिशेला असेल? जर तोंड पूर्वेला असेल तर पाठ कुठे असणार आहे? पश्चिमेलाच. म्हणजे ऑप्शन नंबर 4 हे उत्तर आपलं असणार आहे. पुढील प्रश्नाकडे येऊया. पहा रुक्साना पश्चिमेला 19 किलोमीटर गेली. आता या ठिकाणी परत आपल्याला या ठिकाणी दिशा काढून घ्याव्या लागतील. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. तर बघा ही पश्चिमेला 19 किलोमीटर गेली, म्हणजे इथं रुक्साना जर इथं असेल, पश्चिम बाजू तिची कोणीकडे आहे? इकडं. इकडे किती गेली ती? 19 किलोमीटर. ठीक आहे. नंतर ती दक्षिणेला 13.5 गेली, म्हणजे दक्षिण म्हणजे कुठं? खाल्ल्या साईडला गेलेली 13.5 म्हणजे 13.5 किलोमीटर. ठीक आहे. गेली. त्यानंतर पूर्वेला 7.5 किमी गेली, म्हणजे पूर्व म्हणजे इकडं ती गेली 7.5 किलोमीटर गेली. व नंतर उत्तरेला 13.5 गेली. नंतर उत्तरेला म्हणजे वरती इथं अशी किती गेली? 13.5 म्हणजे हे आणि सेम आहे 13.5 किलो. तर हे आणि हे पण काय असणार आहे? सेमच असणार आहे, म्हणजे हा आयत होईल. रुक्साना सुरुवातीला इथे आहे ना, तर मूळ ठिकाणापासून ती किती अंतरावर आहे? आता मूळ ठिकाण म्हणजे हे आहे, पहा इथून इतकं पण किती आहे आपलं? 7.5च असतं. आणि हे टोटल किती आहे? 19. म्हणजे आपल्याला काय करायचं? 19 मधून 7.5 वजा केले की इथून इतकं अंतर निघणार आहे. म्हणजेच काय करायचं? 19 पॉईंट देऊन आपण 0 लिहू शकतो, वजा 7.5 50 लिहिले तरी चालते. ठीक आहे. 0 या ठिकाणी 10तून 5 गेले, 5 राहतील पॉईंटला, पॉईंट 8 मधून 7 गेले, 1 राहील आणि 1 ला, म्हणजेच ती मूळ ठिकाणापासून 11.50 किलोमीटर, 11.5 किलोमीटर ऑप्शन नंबर 3 मध्ये उत्तर आपल्याला पाहायला मिळते. चला पुढील प्रश्नाकडे येऊया. काय ते दिले? मंदाचा जन्म 8 जुलै 2007 ला रविवारी झालाय. कधी झालाय? रविवारी. तर तिचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल? पहा तिचा जन्म झालेला आहे 2007 ला. त्या दिवशी कोणता आहे? रविवार. 2008 ला बघा तुम्हाला हे माहिती पाहिजे की 1 जानेवारीला जो वार असतो तोच वार कधी असतो? 31 डिसेंबर. हे माहिती पाहिजे आपल्याला अगोदर. त्याची जनरल माहिती जर असेल तर हे प्रश्न तुम्हाला समजतात. पहा आता हे 2007 आहे, रविवार आहे, तर पुढच्या वर्षी याच तारखेला त्याच्या पुढील वार येत असतो, म्हणजे रविवारच्या ऐवजी इथं कोणता येणार आहे? सोमवार. हे लीप वर्ष असल्यामुळे आणखीन एकने पुढे जाईल, इथे मंगळवार. ठीक आहे. हा असेल पहिला वाढदिवस. किती असेल? पहिला. आणि दुसरा वाढदिवस येईल 2009 ला. हा असेल बुधवार. कोणता वार असेल? बुधवार. तर मग आपल्याला काय विचारलंय? दुसराच वाढदिवस विचारलेला आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला बुधवार पाहायला मिळेल. हा व्यवस्थित समजून घ्या. सर्व स्पष्टीकरणे तुम्हाला समजतील अशाच पद्धतीने तुम्हाला सांगितलेले आहेत. बघा एका वर्षी 2 ऑगस्टला बुधवार होता. त्याच वर्षातील 4 सप्टेंबरला कोणता वार येईल? आपल्याला 4 सप्टेंबरचा वार काढायचा. पहा 2 ऑगस्ट, मग ऑगस्ट महिना किती तारखेचा आहे हे आपल्याला या ठिकाणी अगोदर ऑगस्ट महिना 31 तारीख. किती असतो? 31. पहा 2 तारखेचा वार माहिती, तर बघा 7च्या पटीतली संख्या जर ह्याच्यात मिळवली तर तोच वार येत असतो, म्हणजे 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28. याच्यात जर मिळवले म्हणजेच 28 29 30, म्हणजे 30 तारखेला पण कोणता वार येणार आहे? तर तो येणार आहे बुधवार.
येणार आहे बुधवार. ठीक आहे, 30 तारखेला. मग 31ला कोणता आला? गुरुवार. कोणता आला? गुरुवार. आणि आपल्याला विचारलाय किती? सप्टेंबर 4चा. म्हणजेच 1 सप्टेंबर, 2 सप्टेंबर, 3 सप्टेंबर आणि 4 सप्टेंबर. म्हणजे गुरुवारच्या पुढे 4. म्हणजे गुरुवार झाला शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार. तर 4 सप्टेंबरला कोणता वार येणार आहे? तो येणार आहे सोमवार. अशा पद्धतीने खूप सोपे सोपे प्रश्न आहेत विचारलेले. तुम्ही फक्त पाहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. थोडंसं समजत नसेल तर पुन्हा पुन्हा पहा. ठीक आहे. चला आता पाहायचा प्रश्न क्रमांक 39. आकृतीचं निरीक्षण करायचं आणि याचं उत्तर द्यायचं आपल्याला. पहा, वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तिन्हीमध्ये असणारा अंक कोणता? तर पहा, सर्वांमध्ये असणारा अंक आहे 4. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला शोधायची. तर असा जर प्रश्न ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की ह्या दोघांचं काय झाल्यानंतर इथं 9 आलेत, नंतर या दोघांचं काय झाल्यानंतर इथं 25 आलेत. आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, इथं 9 आहेत, इथं 25 आहेत, या वर्ग संख्या येतात. तर मग काय होईल? मग 8 मधून 5 गेले, 8 वजा 5 राहिले 3 आणि ह्या 3चाच वर्ग झालेला आहे 9. तसंच इथंही झालेलं आहे, तर इथंही तसंच करा. मग 9 वजा 7 ते येणार आहे 2 आणि 2चा वर्ग येईल 4. म्हणजेच इथं 4 येणार आहे. म्हणजेच ऑप्शन नंबर 1 आपलं हे उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, या ठिकाणी आपल्याला एक गट तयार होतो. तर या ठिकाणी पुढील पद जे येणार आहे ते ओळखायचं. बघा, मोठे आतडे, जठर, लहान आतडे. या ठिकाणी हे जे सर्व दिलेले भाग आहेत ते अन्न मार्गाचे भाग आहेत. तर या ठिकाणी काय बसणार आहे? मग गटाशी बसणारा शब्द आपल्याला ओळखायचा आहे. मग तर अन्न मार्गामध्ये आणखीन काय येतं? ते ग्रासिका येते. हृदय, श्वासपट्टीला काही येत नाही. ठीक आहे. तर हे आपल्याला समजायला पाहिजे. पहा, गंगा, महानदी आणि गोदावरी. तर ह्या ज्या नद्या आहेत ह्या पूर्व वाहिन्या आहेत. कशा वाहिन्या आहेत? पूर्व वाहिनी नद्या असतात. तर गंगा, महानदी आणि गोदावरी. ऑप्शन नंबर 2 कावेरी हे उत्तर आपलं या ठिकाणी बरोबर असणार आहे. ओके. 43. आता पहा, या ठिकाणी असा भाग आहे, तर परत पुढे जाताना या ठिकाणी असा झाला. म्हणजेच याला आपण काय केलं? घड्याळीच्या दिशेने असं 90 अंशात फिरवलं. ठीक आहे. परत हा जो भाग आहे तो या ठिकाणी 90च्या फिरवण्याच्या ऐवजी 180 मध्ये फिरवला गेला असा झाला. परत आपल्याला ह्याला त्याच्या पुढे जाऊन फिरवावं लागणार आहे. किती? 270 मध्ये फिरवावं लागणार आहे. तर किंवा मग असं जरी निरीक्षण केलं, अशी रेष आहे, त्यानंतर पुन्हा अशी झाली, पुन्हा अशी झाली. आता याला जर आपण फिरून बघितलं तर सुरुवातीला जर ही जर रेष कशी होईल? अशी होईल. तर अशी ऑप्शनमध्ये कुठंच दिसत नाही. याचं तोंड इकडे, याचं इकडे, याचं असं आहे. परत फिरवली तर या ठिकाणी परत जर याला फिरवलं आपण, ही रेष अशी होईल, अशी होईल आणि परत अशी होईल. असंही ऑप्शनमध्ये नाही. परत जर फिरवलं तर या स्थितीमध्ये येईल. ऑप्शन क्रमांक 4 उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पहा, पुढील प्रश्न आहे 44 नंबरचा. इथं जर आपण निरीक्षण केलं तर 29, 31, 17, 19, 59, 61 ह्या सर्व मूळ संख्यांचे गट आहेत. मग इथे येणारा गट कसा पाहिजे आपल्याला? मूळ संख्यांचाच गट पाहिजे. तर मूळ संख्यांचा गट आपल्याला ऑप्शन नंबर 1 मध्ये पाहायला मिळतो. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा, आता यांचं जर निरीक्षण केलं तर पुढं या गटात बसणारी संख्या ओळखायची आपल्याला. तर बघा, या ठिकाणी या सर्वांची जर बेरीज केली आपण, 5 2 10, 19, 19 आणि 8 20, 27 येईल. तर हे 9 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. तिने 27 बेरीज येईल. याची जर आपण बेरीज केली तर 8 आणि 4 12 आणि 1 13, 13 आणि 8 5 18. म्हणजे यालाही 9 ने भाग जातो, ह्यालाही जातो आणि ह्यालाही जातो. तर ऑप्शन मधून आपल्याला 9 ने भाग जाणारी संख्या शोधायची. तर या ठिकाणी बघा, 9 1 9, 9 2 18, 27, 28, 29 हे तर येणार नाहीये. त्याची जर बेरीज केली आपण तर काय होईल बघा, 7 आणि 3 10 आणि 9 19 झाले, 19 आणि 8 20, 27. ऑप्शन नंबर 2 आपलं उत्तर येऊ शकते.
कारण ह्या 9 ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत, 9 ने निशेष भाग जाणाऱ्या. ठीक आहे. चला 46 नंबरचा प्रश्न बघूया आता. तर बघा ह्या 5, 13, 7, 19, 8, 22 तर 1 किती? तर बघा 5 ला काय केल्यानंतर 13 येते हे आपल्याला शोधावं लागतं आधी. बघा 5 गुणिले 3, 5 त्रिक किती झाले? 15 झाले. आणि पुन्हा वजा 2 केल्यावर किती आले? 13. तसंच ह्याला बसते का बघायचं. 7 त्रिक 21 होईल. 21 वजा 2 किती झाले? 19. तसंच 8 त्रिक 24 वजा 2 22. तसं ह्याला 3 ने गुणा. 1 गुणिले 3 3च झाले. वजा 2 म्हणजेच उत्तर येणार आहे 1. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढील प्रश्न आहे आपला. या ठिकाणी बघा एक सांकेतिक भाषा आहे. 1 ला 5 म्हटले, 3 ला 7 म्हटले, 4 ला 9 म्हटले, तर 2 ला 6 म्हटले, तर हे गणित सोडवायचे. 1 ला 5 म्हटले, इथं 5 ठेवून द्यायचे गुणिले. 2 ला काय म्हटलेलं आहे? 2 ला 6 म्हटले, अधिकला अधिक ठेवून द्या. 3 ला काय म्हटले? 7 म्हटले. 6 पंचे 30 होईल आणि प्लस 7 37. ऑप्शन नंबर 4 मध्ये उत्तर पाहायला मिळते. पहा काही काही खूप प्रश्न सोपे आहेत, फक्त तुम्हाला समजून घेणं या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. पहा 48 नंबरचा प्रश्न आहे. तर इथं दिलंय बघा, रक्षक हा शब्द असा लिहितात, भक्षक हा असा लिहितात, क्षरण हा शब्द लिहितात, तर भरण हा शब्द असा लिहितात. तर अगोदर आपल्याला र साठी काय आहे, प साठी काय हे पूर्ण आपल्याला या ठिकाणी कळावं लागेल. पहा क्ष, इथं क्ष आहे, इथं क्ष आहे. मग या दोघांमध्ये सारखा असलेला कोण आहे हे आपल्याला या ठिकाणी शोधावं लागते. तर अशा पद्धतीने आपल्याला याची उत्तरं काढावं लागते. तर या ठिकाणी आपल्याला क्ष तिन्हीमध्ये पण आहे, याच्यात आहे, ह्याच्यात आहे आणि क्ष आहे. तिन्हीमध्ये बी आहे. मग हे गोल म्हणजे टिंब हे श साठी येते. त्यानंतर र, र साठी काय येईल तर पहा या ठिकाणी र आहे, या ठिकाणी र आहे. दोघांमध्ये सारखा कोण आहे इथं? तर र साठी येईल गोल. त्यानंतर आपण काढूया. र साठी काढला, आता क साठी काय राहिला मग? बॉक्स. तर त्यानंतर आपल्याला भ साठी काढूया. भ या ठिकाणी एकटाच आहे, म्हणजे भ साठी काय येणार आहे आपलं? हे झालेलं आहे, हे झालेलं आहे, म्हणजे भ साठी बॉक्स आणि त्याच्यामध्ये टिंब. त्यानंतर न साठी काय राहिलेलं आता? हे सर्व आल्याच्या नंतर आपल्याला भरण हा शब्द येतो. भ साठी काय आहे मग या ठिकाणी? बॉक्स, टिंब. र साठी काय आहे? गोल. आणि न साठी काय आहे? त्रिकोण. मग पहा, जर आता हे ऑप्शन मध्ये सेम असेच क्रमानेच या ठिकाणी दिलेले अक्षरे व चिन्ह क्रमाने सारखे असेलच असे नाही, म्हणजे हे ऑप्शन मध्ये जशाच तसं नसेल, पण हे तिन्ही असणारा ऑप्शन आपल्याला शोधायचा असतो. हे तिन्ही कुठल्या ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतात ते आपण पाहायचं. पहा हे या ठिकाणी आहे, हे आहे का इथं? नाही, म्हणजे ह्या कॅन्सल. या ठिकाणी हा गोल आहे का इथं? नाही, कॅन्सल. हा गोल आहे, हा आहे, पण इथं त्रिकोण आहे का? नाही, कॅन्सल. हे तिन्ही दिसणारं ऑप्शन आपलं 4 नंबर मध्ये आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे. सांकेतिक भाषेचा पुन्हा एक प्रश्न आहे. नवल हा शब्द असा लिहितात, नरक हा शब्द असा लिहितात, मकर हा शब्द असा लिहितात, तर हुकम हा शब्द कसा लिहितात? तर त्या वरी आपण जसं गणित सोडवलंय तसंच या ठिकाणी आपल्याला सर्व न साठी काय वापरतात, न साठी काय वापरतात, त्यानंतर र साठी काय वापरतात, क साठी काय वापरतात, त्यानंतर व साठी काय वापरतात आणि म साठी काय वापरतात, हे सर्व आपल्याला या ठिकाणी काढावं लागेल. नंतर मग आपल्याला याचं उत्तर निघेल. ठीक आहे. याचं उत्तर जे असेल ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. तर पुढील प्रश्नाकडे वळूया. शाळेच्या मैदानावर खो खोचा सामना सुरू आहे. सामना अटीतटीचा चालू आहे. अचानक मैदानावर गोंधळ होतो. तुम्ही काय कराल? तर हा पहा प्रश्न जो असतो तो तुमच्या मानसिकतेवर असतो. बघा, गोंधळ का झाला हे पाहून गोंधळ करणाऱ्या मुलांना शांत करण्याचा प्रयत्न करेल. तर पहा हे एकदम योग्यच वाटते. तरी आपण काय करायचं, सुरुवातीला उत्तर द्यायचं नाही, अगोदर सर्व वाचायचं. गोंधळ घालणाऱ्या मुलांना बदलून काढीन हे तर ऑप्शन येणारच नाही. मी सुद्धा मैदानात जाऊन गोंधळ करेन हे येणार नाही. त्या वर्गात वर्गात पळत जाऊन बसेल हे बी येणार नाही. ऑप्शन नंबर 1. पहा, कधीही सर्व ऑप्शन वाचल्याशिवाय उत्तर द्यायचं नाही, कारण जे योग्य आहे तेच उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यायचं असते. चला 51 नंबरचा प्रश्न आहे. 51 नंबर पासून आपल्याला हे जे दिलेले अक्षर जुळून एक अर्थपूर्ण शब्द बनवायचा आहे आणि त्याच्या दुसऱ्या आणि 5व्या अक्षरापासून तयार होणारा खालीलपैकी त्याचा समानार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे.
तर पहा याच्यापासून शब्द जो बनतो आहे तो बनतो आहे संदेश वहन. काय बनतो? संदेश वहन. दुसरा शब्द आहे दे आणि पाचवा शब्द आहे 1 3 4 5 देह. काय बनतो शब्द? देह. मग देह या शब्दाचा समानार्थी काय असतो? काया. ऑप्शन नंबर 3. पहा इथं 52 नंबरचा प्रश्न आहे. ते शब्द दिलेले त्याच्यात एकूण किती जोडाक्षरे आली आहेत असा प्रश्न आहे. पहा जोडाक्षरं आलेले शब्द बघा त्र आहे एक. मी अशा अंडरलाईन करतो. त्यानंतर हे 2 रे. त्यानंतर हे 3 नंबर देऊ आपण. 4 नंतर 4 झाल्याच्या नंतर हे 5 5 नंतर हे 6 ध्रुवचं ध्रुव 7 त्यानंतर स्ट्रचं एक 8 हे भक्तीचं 9 त्यानंतर हे हृदय जोड शब्द नसतो. नंतर शस्त्र जे आहे ते 10 आणि हे क्रियाचं क्री एक 11. या ठिकाणी 11 आपल्याला जोड शब्द पाहायला मिळणार आहेत. ते तुम्ही पहा या ठिकाणी तुम्हाला चुकण्याची शक्यता कुठं असते? हृदय. या ठिकाणी बरेच जण जोडाक्षर पकडतात. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. तर वरील संख्यामध्ये 3 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास मध्यभागी येणारी संख्या कोणती? अगोदर या ठिकाणी आपल्याला 3 ची कसोटी पाठ असायला हवी. काय? 3 ची कसोटी. ठीक आहे. 3 च्या कसोट्या ज्या काही सर्व कसोट्या आहेत त्या तुम्ही पाठ करा. आता बघा जर कसोट्या पाठ असतील तर असा प्रश्न आपल्याला पटकन सुटतो. तर पहा मला 900 आहेत. 900 ला 3 ने भाग जातो. त्यांना अंडरलाईन करू. 6 आणि 4 10 आणि 11 नाही जात. 42 6 यालाही जातो. त्यानंतर 5 आणि 4 9 यालाही जातो. 105 लाही जातो. 103 ला नाही जात. 5 आणि 4 9 आणि 1 10 नाही जात. 6 आणि 5 यालाही जातो. 3 9 6 7 म्हणजे 1 2 3 4 5 संख्या या ठिकाणी आपल्याला मिळतात. ह्या चढत्या जर क्रमाने मांडल्या त्याच्या मध्यभागी बघा येणारी संख्या येईल 351. किती येईल? 351. ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचा जो चढता क्रम आहे चढता क्रम तो तुम्ही मला काय करा कमेंट मध्ये चढता क्रम टाकू शकता. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे येऊ. पुढील प्रश्न आहे 54. हा एबीसीडीचं निरीक्षण करायचंय आणि आपल्याला याच्या प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. काय सांगितलं या ठिकाणी वरील अक्षर माहिती उजवीकडून 25 12 22 18 हे अक्षरे घेऊन एक अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि त्यातील पहिले अक्षर कोणते आहे ते सांगा. पहा या ठिकाणी जर आपण 25 तर उजवीकडून म्हटले इकडून इकडे जर गेलं तर डावीकडून असते आणि इकडून इकडे गेलं तर उजवीकडे असते. 25 हे अक्षर कोणते? ए. त्यानंतर उजवीकडून 12वा अक्षर कोणते येईल? 5 1 5 5 2 10 11 12 एन. त्यानंतर 22 5 2 10 5 3 15 5 21 आणि 21 22 काय डी. 18 5 1 5 5 2 10 5 3 15 16 17 18 एच. त्याच्यापासून शब्द काय बनल? हँड. कोणता म्हणतो? हँड. याच्यातले पहिलं जे अक्षर आहे ते असते एच. ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. हा पुढील प्रश्न आहे गटात न बसणारे पद ओळखायचे आपल्याला. तर पहा या ठिकाणी दिले बटाटे, मुळा, गाजर आणि रताळे. बटाटे हे उत्तर असणार आहे आपलं या ठिकाणी ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्न या ठिकाणी पहा संख्या दिलेल्या आहेत आणि ह्याच्यातली वेगळं आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे काय तर पहा हे 91च का आले हे आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. पहा या ठिकाणी 3चा जर घन केला तर 27 येतो. 4चा जर घन केला तर 64 येतो. तर या दोघांची जर आपण बेरीज केली 5 7 आणि 4 11 हातचा 1 6 आणि 3 9 91 म्हणजे अगदी बरोबर आहे. तसं आपल्याला या ठिकाणी 1 2 3 या सर्वांना ते लागू होते का बघायचं. ज्यांना लागू होत नाही ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे. पहा 2 नंबरचा ऑप्शन बी तसंच करून घ्या. 2चा वर्ग 2चा घन 8
3चा घन 27, 27 आणि 8 35. पहा या ठिकाणी 36 आलेले, म्हणजे ऑप्शन नंबर 2 ही चुकीचं आहे. बाकीचे ऑप्शन आपल्याला करण्याची वेळ सुद्धा आलेली नाही. ठीक आहे, चला तर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा आता या ठिकाणी प्रत्येकाचा जो अंश आहे त्याच्यापेक्षा छेद कसा आहे, मोठा आहे, बरोबर आहे. त्या ठिकाणी 4 त्रिक 12 होईल, पुन्हा वजा 2 केले तर 10 होतात. परत 10 त्रिक 30 होईल, वजा 2 केले तर 28. बघूया हे येते का. 6 त्रिक 18 होतील, वजा 2 केले तर 16 येतात. 10 त्रिक 30, इथं 28 यायला पाहिजे होते ना. हे येते का बघूया. 8 त्रिक 24 वजा 2 बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी आपलं 2 नंबरचं हे चुकीचं आहे. इथं 10 त्रिक 30 वजा 2 28 पाहिजे होतं, तर 32 आलेलं आहे. चला पुढील प्रश्न आहे 58. हा विदू, अर्क, भानू आणि मित्र याच्यामधील वेगळा आपल्याला काढायचा आहे. तर हे सूर्याला समानार्थी शब्दाचं हे काय आहे, विजोड पद या ठिकाणी आपलं ओळखायचं, तर विदू आहे. तर पुढील प्रश्न 59. त्यामधील आकृती आपल्याला वेगळी ओळखायची. पहा या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला वेगळी आकृती कोणती पाहायला मिळते. तर प्रत्येक आकृतीमध्ये काय आहे, स्टार 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 आहे. ठीक आहे, प्रत्येक आकृतीमध्ये स्टार आहे. त्यानंतर सर्वच आकृतीमध्ये त्रिकोण आहे आणि स्वस्तिक पण या ठिकाणी आहेत. आता ह्यांची बघायचं. आता हे जे स्वस्तिक आहे त्याच्या उजव्या साईडला त्रिकोण आहे, इथंही स्वस्तिकच्या उजव्या साईडला त्रिकोण आहे, इथंही स्वस्तिकच्या उजव्या साईडला त्रिकोण आहे, आणि या ठिकाणी उजव्या साईडला आहे का नाही, इथं डाव्या साईडला. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आपलं उत्तर असणार आहे. याचं 60 नंबरचा प्रश्न पाहूया. पहा आता हे या ठिकाणी आपल्याला पुढील पद ओळखायचे. तर आता हे त्याच्यामध्ये किती मिळवल्यावर 19 होतात, 5. त्यामध्ये किती मिळवल्यावर 29 झाले, 10. किती मिळवल्यावर 40 झाले, 11. किती मिळवल्यावर 44 झाले, 4. किती मिळवल्यावर 52 झाले, 8. 8 राईट. किती मिळवल्यावर 59 झाले, 7. किती मिळवल्यावर पुढची संख्या. पहा हे 5, 10, 11, 4 काही संबंध कळतो का, लक्षात येत नाही. परंतु नीट लक्ष जर केलं तर ही अंकाची जी बेरीज आहे, तीच बेरीज त्याच्यामध्ये मिळवल्यावर पुढचा अंक मिळाला. म्हणजे बघा हे 14 आहेत ना, 14च्या अंकाची बेरीज किती आली, 5. म्हणजे 14 मध्येच 5 मिळवायचे म्हणजे पुढची संख्या मिळाली. 19 मध्येच यांची बेरीज म्हणजे 9 आणि 1 10, 10 मिळवल्यावर पुढची संख्या असं आहे. आता हे किती येतं, 59. त्याच्यामध्ये काय करायचं, यांच्याच अंकाची बेरीज अधिक करायची म्हणजे याचं 14 मिळवायची. काय येईल मग याचं उत्तर 73. ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. पुढील प्रश्नाकडे वळूया. चला, जर तुम्ही चॅनलला अजूनही नवीन असाल तर या ठिकाणी बघा, तुम्हाला या चॅनलवर नवोदयच्या नवीन अभ्यासक्रमानुसार नवोदयच्या नवनीत मधील सर्व स्वाध्याय स्पष्टीकरणासहित या ठिकाणी तुम्हाला चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये नवोदय अंकगणित मध्ये पाहायला मिळतील. आणि नवनीत या पुस्तकातील आपण ज्या नवोदयच्या प्रश्नपत्रिका असतात, नवोदयच्या 8 ला 8 प्रश्नपत्रिका पूर्ण त्याच्यामधील गणिताची स्पष्टीकरणे तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. ठीक आहे, चला तर पुढील प्रश्न सोडूया. 61 नंबरचा प्रश्न आहे, चुकीचं या ठिकाणी आपल्याला पद शोधायचे. ठीक आहे, तर बघा आता इथे किती आहेत, 14. पुढे किती आहेत, 18. पहा पुढे आहे 26. काय आहे, 26. त्याच्या पुढे आहे 38. पहा असं आपल्याला या ठिकाणी वाढत वाढत गेलेल्या संख्या दिसतात. तर पहा 14 ला काय केल्याच्या नंतर 18 आले, तर त्याच्यात 4 मिळवलेत. तर 18 ला काय केल्यावर 26 आले, त्याच्यात 8 मिळवलेत. परत याला काय केल्यानंतर 38 आले, त्याच्यात 12 मिळवलेत. म्हणजे लक्षात घ्या, हे जी संख्या आहे ह्याला या संख्येचा जो अंक येतो त्यांचा गुणाकार त्याच्यात मिळवायचा.
म्हणजे 14 येतं आणि अंक काय आहेत 1 आणि 4 म्हणजे या दोघांचा गुणाकार 4 1 4 हाच 14 मध्ये मिळवला दोघांची बेरीज केली तर 18 मिळाले. तसंच 8 1 8 गुणाकाराला आणि तेच 18 मध्ये मिळवला हे आलं. यांचाच गुणाकार म्हणजे 6 दोन्ही 12 24 मध्ये जर मिळवला तर 38 आले. मग ह्याचं काय होईल 8 त्रिक 24 38 मध्ये किती मिळवायचे 24. तर पुढील संख्या मिळाला आपल्याला 8 आणि 4 12 2 हातचा 1 3 आणि 3 6 62 ते इथपर्यंत बरोबर आहे. परत 6 दोन्ही 12 62 मध्ये 12 मिळवायचे किती येतात 74. तर इथं किती आले इथं 76 म्हणजे चुकीचं या ठिकाणी काय असणार आहे 76 म्हणजेच ऑप्शन नंबर या ठिकाणी 3 असणार आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा या ठिकाणी आपल्याला रिकामी जी जागा आहे 3 इथे कोणत्या संख्या आहेत म्हणजे कोणत्या या ठिकाणी अक्षरमाला पूर्ण केल्यावर येईल अक्षरांचा गट ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचे. पहा जर आपण या सर्व अक्षरमालेच्या अगोदर गट पाडून घ्यायचे याची गट पाडल्याच्या नंतर पहा या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की ACC दिलेले CC कितीदा आहे 2दा त्यानंतर A ॲज इट इज आलाय परत CC च्या ऐवजी D पण एकदा परत D वाढले म्हणजे इथं 2दा C आहे तर इथं 3दा D झाले. परत आता A ॲज इट इज गेलाय पुढं आता इथं D च्या पुढं कोण असतो E तर E कितीदा येईल 1 2 3 4दा आलेला आहे. ठीक आहे कितीदा आलेला आहे 1 2 3 4 4 वेळेस आलेला आहे. आता पुढं E त्यानंतर 2 च्या ऐवजी 3 3 च्या ऐवजी 4 आणि इथं पण E चे येईल म्हणजेच E होईल. परत काय येणार E झाल्यावर A आणि पुन्हा काय होईल F म्हणजेच 1 2 3 4 5 7 वेळेस F येईल. ठीक आहे तर ऑप्शन नंबर 3 मध्ये आपल्याला या ठिकाणी उत्तर पाहायला मिळेल. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे क्रम ओळखायचा आहे आपल्याला तर क्रमाने येणारी आकृती ओळखायची. 63 नंबर या ठिकाणी ऑप्शन नंबर 4 मधली आकृती या ठिकाणी पहा याला असं आपण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने घड्याळाच्या दिशेने फिरवून पाहायचं आहे. ठीक आहे चला पुढील प्रश्नाकडे वळूया. चुकीचे पद ओळखायचे याच्यामध्ये आपल्याला पहा या ठिकाणी यांच्यातला फरक काढायचा आपल्याला. फरक काढल्याच्या नंतर काय होईल दोघांमध्ये निघेल 11चा फरक 37 39 इथे निघेल 13चा फरक परत 50 60 इथं पण 13चाच फरक निघेल. त्यानंतर परत काय होईल या दोघांची जर वजाबाकी केली आपण 6 आणि 3 पहा या ठिकाणी आपल्याला 11 13 या कशा संख्या आहेत या ठिकाणी मूळ संख्या आहेत. 11 13 कशा मूळ संख्या आहेत म्हणजे या ठिकाणी मूळ संख्येचा फरक यायला पाहिजे म्हणजे 11 13 17 ठीक आहे तर इथं परत 13चा आलाय म्हणजे इथे या ठिकाणी चुकीचं या ठिकाणी 63 हेच असणार आहे. ठीक आहे पुढील प्रश्न पहा रेषेला बिंदू म्हटले काय म्हटले रेषेला बिंदू म्हटले बिंदूला किरण म्हटले तर या ठिकाणी शेवट होतो तर जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल जीवा हा घटक कोणत्या आकृतीत काढता येईल तर पहा या ठिकाणी जीवा कशात काढतात आपण वर्तुळामध्ये या ठिकाणी वर्तुळाला काय म्हटले हे ओळखायचे वर्तुळाला काय म्हटले या ठिकाणी आहेत म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 उत्तर येणार आहे आपलं. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला 66 नंबरचा 66 आई व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज 52 वर्ष आहे. त्यांच्या वयातील फरक 28 वर्ष आहे. जर मुलाचे 2 वर्षानंतरचे वय किती वर्ष होईल हे आपल्याला विचारलेलं आहे. तर पहा या ठिकाणी आपल्याला दिलेल्या माहितीवरून असं लक्षात येते यांच्या वयाची बेरीज दिलेली म्हणजेच आपण काय करायचं 52 वजा जो फरक दिलाय तो जर फरक याच्यातून काढला तर येणारं जे उत्तर आहे 12 मधून 8 गेले 4 राहतील ते 4 मधून 2 गेले 2 राहतील 24 हे जे 24 आहे हे दोघं आहेत म्हणून परत जर ह्याला 2 ने भाग दिला तर हे मुलाचं वय निघणार आहे
म्हणजेच 12 एक बे एक बे 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 एक बे बे 2 4 म्हणजेच 12 वर्ष हे काय आहे मुलाचे वर्ष, मुलाचे वय. कोणाचे? मुलाचे वय. कधीचे? आजचे. तर आपल्याला विचारले काय मुलाचे 2 वर्षानंतरचे वय विचारले. म्हणजेच 12 अधिक 2 14 वर्ष. तर ऑप्शन नंबर 3 हे उत्तर असणार आहे. जर आईचं वय विचारलं असतं आपल्याला तर मग हे जे 12 आलेलं होतं त्याच्यामध्ये आपल्याला 28 मिळवावं लागले असते कारण त्यांचा फरक 28 आहे. अशा पद्धतीने आपण याला सोडू शकतो. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. तर पहा 67 नंबरचा प्रश्न आहे. या ठिकाणी दिलेले दररोज एक याप्रमाणे सोमवारी भाषा या विषयाने परीक्षेची सुरुवात होते. सोमवारी सुरुवात होईल. आपल्याला काय करावं लागेल इथं या ठिकाणी आपण असं जर रकाना करून घेतला सोमवारी काय भाषा आहे मग इथं आपण लिहू सोमवार. या दिवशी काय आहे भाषा. ठीक आहे. तर पुढं सुरुवात झाली. मराठी व इंग्रजी या विषयाच्या परीक्षेच्या पेपर दरम्यान परिसर 2 विषयाचा पेपर आहे. परिसर 2 चा. तर मग आता मराठी याचा अर्थ काय आहे भाषा आहे ना. मराठी याचा अर्थ आपला भाषा आहे. म्हणजे भाषेच्या आणि इंग्रजी या विषयाच्या दरम्यान आहे. दरम्यान म्हणजे मध्ये. मग या ठिकाणी काय येणार आहे परिसर 2 येणार आहे. काय येणार आहे परिसर 2 असं लिहितो मी. या ठिकाणी येणार आहे कोणता वार येणार आहे आपला मंगळवार. काय येणार आहे मंगळवार. ठीक आहे. आता भाषा आणि म्हणजे मराठी आणि इंग्रजीच्या दरम्यान आहे म्हणजे इथं काय येणार आहे पुढे लगेच त्याला लागून इंग्रजी विषय येणार आहे. ते आपल्याला असं समजलं पाहिजे. इंग्रजी विषय येणार आहे. तर इथं कोणता आहे मंगळवार झाल्यावर इथे येणार आहे बुधवार. ठीक आहे. पुढे वाचू आपण आता. इंग्रजी विषयाच्या पेपर नंतर गणित विषयाचा पेपर होता. आता इंग्रजी नंतर गणित म्हणजे इथंच काय येणार आहे गणितच येणार आहे लगेच. म्हणजे इथं काय येणार आहे बुधवार झाल्यावर गुरुवार येणार आहे. ठीक आहे. पुढं होता परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी परिसर 1 या विषयाचा पेपर होता. तर बघा आता परिसर 2 नंतर तिसऱ्या दिवशी म्हणजे हे पहिला दिवस इंग्रजी, दुसरा दिवस गणित आणि तिसरा दिवस परिसर अभ्यास. मग इथं काय करायचं परिसर अभ्यास 1 म्हणजे गुरुवार नंतर इथं काय आला शुक्रवार आला. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपला हा रकाना तयार झाला. आता याचे उत्तर आपल्याला मिळेल. तर गणित विषयाचा पेपर कोणत्या वारी होता. तर गणित कधी आला आपला गुरुवारी आला म्हणजे ऑप्शन नंबर 3 उत्तर हे अगदी बरोबर आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला 68 प्रश्न क्रमांक हा या ठिकाणी दिलेले आहे. दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते. तर पहा या ठिकाणी दीक्षाची आई माझ्या आईला आई म्हणते तर दीक्षा माझी कोण. पहा या ठिकाणी बोलणारी व्यक्ती या ठिकाणी आपण काढून घेऊया. ही व्यक्ती बोलायली. ही काय म्हणते दीक्षाची आई म्हणजे या ठिकाणी इथं दीक्षा असणार आहे आणि ही दीक्षाची इकडं आई काढू आपण. कोणाची दीक्षाची आई. तर पहा ही दीक्षाची आई हिच्या पण आईला म्हणजे हिची आई वरी काढू आपण इथं. हिच्या आईला ही पण काय म्हणते आईच म्हणते. याचा अर्थ दीक्षा ही जी आहे ही झाली आजी. काय झाली आजी. आणि ह्या ज्या दोघी आहेत ही बोलणारी व्यक्ती आणि दीक्षाची आई ह्या झाल्या बहिणी बहिणी. काय झाल्या बहीण भाऊ किंवा बहिणी बहिणी असं म्हणता येईल नाते. तर इथे विचारलंय तर दीक्षा माझी कोण म्हणजे ह्याची कोण आली दीक्षा. तर दीक्षा ही येईल भाची. ठीक आहे. ऑप्शन नंबर 4 उत्तर याचं बरोबर येईल. पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 69. तर पहा या ठिकाणी आकृतीचं निरीक्षण करायचं आपल्याला. निरीक्षण केल्याच्या नंतर या ठिकाणी त्रिकोणाची संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहा त्रिकोणाची संख्या 1 2 3 4 5 6 हा एक 7 इथपर्यंत समजलं. हा एक 8 येईल
त्यानंतर हा इथला एक येईल 9, 9 झाले. त्यानंतर हा येईल डोक्यावरचा एक 10, हा डोळे एक येईल 11, हे एक येईल 12 आणि हे एक येईल 13. तर पहा या 13 ऑप्शन आपलं बरोबर येणार आहे. तर हे कान काय येणार नाहीत, कारण हा असा गोल आहे आणि हे असे जुटलेले आहेत. म्हणजे या ठिकाणी ही त्रिकोणाचा भाग होत नाही, म्हणून हे येणार नाही. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. 70 नंबरचा प्रश्न आहे. 70 नंबरच्या प्रश्नामध्ये पण आपल्याला एकूण चौकोनांची संख्या ओळखायची आहे. या ठिकाणी आपल्याला काय ओळखायची? चौकोनाची संख्या किती आहे हे ओळखायचे. तर पहा, याचंही आपल्याला जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला चौकोन किती मिळतात. तर पहा, ही जी आकृती आहे, तर हा त्रिकोण आणि हा त्रिकोण म्हणजे असा जर हे मिळाला तर हा एक चौकोन होईल तयार. किती होईल? एक. तसंच हे आणि हे जर मिळवला तर हा एक 2 चौकोन होईल. ठीक आहे. आणि हे आणि हा त्रिकोण मिळवला तर हा 3 चौकोन होईल. तर ऑप्शन नंबर या ठिकाणी आपल्याला 4 मध्ये उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे आपला 71 नंबरचा. इथे काय आपल्याला दिलेले? आरशातील प्रतिबिंब दिलेले. आरशातील प्रतिमा ओळखायची आपल्याला. तर पहा, आरशातील प्रतिमा जर आपण निरीक्षण केलं तर हा n जशाच तसा राहणार नाही, म्हणजे हे ऑप्शन कॅन्सल होईल. त्यानंतर हा जो m आहे, m हा m सारखाच राहील ना, म्हणजेच m हा या ठिकाणी जर निरीक्षण केलं आपण तर 2 मध्ये पण या ठिकाणी आपल्याला उत्तर दिसत नाही, कारण या ठिकाणी w दिली, w होत नाही. ऑप्शन 3 चा जर विचार केला तर 3 नंबर मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा, या ठिकाणी परत आपल्याला आरशातील प्रतिमा शोधायची आहे. तर या ठिकाणी जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपण ह्या ई चा अगोदर विचार करायचा. हे ई या ठिकाणी येणार आहे आणि हे जे 2 आहेत ते इकडच्या दिशेला येणार आहेत. त्यामुळे अगोदर आपण काय करू? ई चा विचार करू. ठीक आहे. तर ई या ठिकाणी दिसते आणि इथे एक दिसते बघा. आणि या ठिकाणी त्रिकोण हा खाल्ल्या साईडला आहे. मग हा इकडच्या साईडला गेला तरी खालीच राहील, म्हणजे या ठिकाणी वरी आहे. म्हणजे ऑप्शन नंबर या ठिकाणी 4 आपलं उत्तर बरोबर येऊ शकते. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 73 नंबरचा प्रश्न. तर पहा, हे आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब आहे. पाण्यातील प्रतिबिंब. जर पाण्यातील प्रतिबिंबामध्ये खालचा भाग वरी जातो, वरचा खाली येतो. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला निरीक्षण जर आपण व्यवस्थित केलं तर ऑप्शन क्रमांक आपल्याला उत्तरामध्ये दिसते आहे 3 नंबर मध्ये. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आपलं उत्तर आहे. पुढील आकृतीकडे वळूया. या ठिकाणी परत आपल्याला पाण्यातील प्रतिबिंब शोधायचं आहे. या ठिकाणी आपण पाण्यातील प्रतिबिंब जर शोधले तर या ठिकाणी आपलं ऑप्शन क्रमांक 3 हेच उत्तर येणार आहे. आणि आता प्रश्न क्रमांक आहे 75. त्यामध्ये दिले, सहलीला गेलेल्या शुभम गडाच्या भिंतीवर टोकदार वस्तूने नाव कोरू लागला. या प्रसंगी तुम्ही काय कराल? तर हा प्रश्न आपल्याला आपल्या मनावर सोडायचा असतो, पण योग्य ऑप्शन या ठिकाणी निवडायचा आहे. मित्र म्हणून माझेही नाव कोरण्यास सांगेल. पहा, या ठिकाणी हे तर उत्तर येणार नाहीये, चूक असेल. 2 नंबर, सार्वजनिक ऐतिहासिक वस्तूचे जतन करण्याविषयी समजावेल. हे उत्तर या ठिकाणी अगदी बरोबर येऊ शकते. तरी आपल्याला सर्व ऑप्शन वाचल्याशिवाय उत्तराला गोल करायचं नाही. या अगोदरही तुम्हाला सांगितले. 3 नंबरचा ऑप्शन, त्याला लिहिण्यास सहकार्य करणार नाही. हे ऑप्शन पण येऊ शकतो, पण सगळ्यात योग्य ऑप्शन कोणता आहे ते आपल्याला कळायला पाहिजे. तर तो आहे 2 नंबर. पहा, अशा पद्धतीने आपण बुद्धिमत्ताचा 2017 या पेपरमधील सर्व बुद्धिमत्ताचे प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत. तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर पहा, या चॅनलवर तुम्हाला 2018, 2019, 20, 21, 22, 23 पर्यंतचे सर्वच पेपर तुम्हाला स्पष्टीकरणासहित या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. तरी जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि
व्हिडिओ आवडला असेल तर शेअरही करा. ठीक आहे, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.